कपवशी निवडण्यामागचं कारण, टायटल निवडण्यामागचं कारण इतकंच होतं की अत्यंत रिलेटेबल आणि अत्यंत गरजेची अशी गोष्ट जी प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. व कपवशी एक अशी गोष्ट वाटली की प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवातच त्याची होते आणि रिलेटेबल आणि छान आहे. पण त्याचं सगळं क्रेडिट मी त्या सिनेमाच्या लेखक दिग्दर्शकांना जास्त देते. कलाकार शेवटी पडद्यावर दिसतात, मान्य आहे त्यांचं काम खूप महत्वाचं असतं, पण मुळातच जर पाया पक्का नसेल तर लोक पण एवढे मूर्ख नाही आहेत यायला. तुम्ही काहीतरी चांगलं देताय म्हणून लोक येत आहेत आता. आय थिंक या जगातल्या प्रत्येक वडिलांची हीच भूमिका असते की मला माझ्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय, नो मॅटर वॉट. सो येस, या सिनेमात जेव्हा मी ही अट घालते तेव्हा सगळे तिच्या विरोधात जातात. एकमेव माझे वडील असतात आणि ते म्हणतात हिची अट मान्य झाल्याशिवाय ही लग्न करणार नाही. ऑफकोर्स फॉर्च्युनेटली माझ्या लाईफमध्ये पण असंच झालं. वडिलांचा खूप मोठा सपोर्ट होता, आहे, नेहमीच राहणार माझ्या करिअरमध्ये सुद्धा आणि लग्न करताना सुद्धा. आमच्या फिल्ममध्ये तिने कॉमेडी पण केली, तिने तेवढंच एक सिरियस ढंगातला एक अप्रतिम सीन पण केलाय. ती नाचलीये पण या फिल्म Oh, मध्ये. yes. हे surprise आहे. Surprise आहे. तीच नाचली. तीच नाचली. हो. तीच नाचली. तुम्हाला कळतंय का तीच नाचल्याचा अर्थ? ही नाही नाचलीये, मी नाचले. सो आमच्या दिग्दर्शकांनी केलंय एवढंही नाही काय, नाचले. आमच्या दिग्दर्शकांनी निर्मितीताई समोर डान्स करत असताना पूजा सावंतला समोर बसवलं बसवलंय. होतं. विचार कर. बरं, मी असं रिदम मध्ये टाळाही वाजवत नाहीये, असं बसवलंय मला तिच्याकडे बघ. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. कपवशी एक वेगळा सिनेमा येतोय. मुलगा, आई आणि होणारी सून आणि तिची अतरंगी अट, हे नेमकं काय आहे हे आपण दिग्दर्शक सरांपासून सुरुवात करूया. सर, कप म्हणजे सून, बशी म्हणजे सासू, ही नेमकी संकल्पना काय? नाही, बेसिकली छान कौटुंबिक सिनेमा लोकांच्या मनोरंजनासाठी आणलेला आहे. मनोरंजनासोबतच हा सिनेमा तुम्हाला शेवटी हेच सांगतो की आयुष्यात कुठल्याही गोष्टीचं समतोल साधणं, त्याचा बॅलन्स मिळवणं हे किती गरजेचं आहे. त्याच्यात हे मेटाफरिकली आपण पकडतोय, सून म्हणजे कप आणि सासू म्हणजे बशी, बट इट इज ऑल अबाउट दॅट बॅलन्स, जो जर आपण करेक्ट पद्धतीने स्ट्राईक केला तर कुटुंब व्यवस्था निकोप होऊ शकते, माणसांचं आयुष्य खूप छान सुखी समाधानी होऊ शकतं आणि पर्यायाने समाज व्यवस्था चांगली होऊ शकते. कपवशी निवडण्यामागचं कारण, टायटल निवडण्यामागचं कारण इतकंच होतं की अत्यंत रिलेटेबल आणि अत्यंत गरजेची अशी गोष्ट जी प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे कपवशी एक अशी गोष्ट वाटली की प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवातच त्याची होते आणि रिलेटेबल आणि छान आहे. पूजा आणि निर्मिती मॅम, हेच कास्टिंग असेल, हे कधी ठरलं? हे कास्टिंग असेल म्हणजे जेव्हा गोष्ट माझी मी लिहिली होती, जेव्हा मी निर्माते आमचे कल्पक जोशी यांच्याकडे सुद्धा, ज्यांना सुद्धा ती गोष्ट ऐकवली नव्हती, तेव्हा माझ्या डोक्यात फिक्स होतं की निर्मितीताईने हे करावं. मग मी निर्मात्यांना ऐकवलं ऐकल्यानंतर मी त्यांना सांगितलं, त्यांना गोष्ट भयंकर आवडली कल्पक जोशी यांना. म्हटली पहिला निर्मितीताई असतील तर हा सिनेमा करायला आवडेल. तर ही वॉज ऑल द मोर हॅपी. पूजाचं डोक्यात होतं पण पूजा जिकडे भारतात नव्हती. तर म्हटलं आता काम तर सुरू करू आणि बघू. पण सुदैवाने पूजा नेमकी त्याच वेळेला भारतात आली आणि मग ही छान दोन सावंतांची भट्टी जमून आली. पूजा, तुझा मॅम बरोबर आय डोंट नो, पण पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव कसा होता? पहिल्यांदा काम करते मी निर्मितीताई सोबत आणि अनेक वर्ष वाट पाहावी लागली मला. इनफॅक्ट अनेक वर्षांपूर्वी तिने मला एका सूनबाईंच्याच कॅरेक्टरसाठी विचारलेलं, म्हणजे ती सासू असणार होती आणि मी सूनबाई, एका सिरियलसाठी विचारलेलं. त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली वेळ नव्हता माझ्याकडे, त्यामुळे ते असं हुकलं होतं. पण आफ्टर सो मेनी इयर्स ऑफकोर्स आता तर हक्काची सूनबाई झाली. सर, मॅम कडून होकार मिळवणं कठीण गेलं का? कारण की जेव्हा अशीच निर्मिती मॅम कडून. नाही निर्मिती नाही, म्हणजे आता मला वाटलं की दोघी मॅम ना, म्हटलं तिथला भेटणंच आधी कठीण झालं होतं. पूजाला ऑस्ट्रेलियाला जायची वेळ आली होती. या मॅम, मी ताई. म्हणजे माझ्यासाठी तेच होतं. हो, पण मी तशाच मरतो, आपण हा कशी मरतो मी पण. हा नाही, निर्मितीकडनं होकार मिळवणं कठीण नाही गेलं बेसिकली, कारण आम्ही आधी
खूप वेळा जेव्हा भेटलो होतो तेव्हा तिने मला आधीच सांगितलं होतं की काहीतरी चांगलं करत असशील आणि तुला वाटलं तर की मी त्याचा भाग होऊ शकते तर नक्की घेऊन ये, पण ते चांगलं आणि सकस असायला पाहिजे. जेव्हा गोष्ट सुचली आणि निर्मिती राईचं नाव डोळ्यासमोर आलं तेव्हा मला असं वाटत होतं की हे आपण ऍटलिस्ट तिच्यापर्यंत जाऊन प्रेझेंट करू शकतो. हा विश्वास आणि हा एक कॉन्फिडन्स होता आणि गोष्ट छान असल्यामुळे तिला ती आवडली. त्याच्यानंतरच्या प्रोसेसवरती मात्र आम्ही जरा वेळ घेऊन काम केलं. त्यामुळे निर्मिती राईचा होकार मिळवणं नशिबाने माझ्यासाठी तरी कठीण नाही गेलं. इट वॉज अ गुड जर्नी. म्हणजे टू हॅव सच अ फॅन्टॅस्टिक आर्टिस्ट ऑन बोर्ड. कधी कधी तो प्रवास कठीण होऊ शकतो पण तो सुकर झाला. त्यामुळे ऍक्च्युली त्याच्या डेव्हलपमेंट नंतर स्पेसिफिक अंतरानंतर सुद्धा आम्ही ताईला काय काय गोष्टी ऐकत होतो की हे झालं हे झालं हे झालं. अगबाई सुनबाई किंवा नंतर आलेला सुपर डुपर दोन्ही सिनेमांना खूप छान यश मिळालं. आता तुमचा हा तिसरा सिनेमा याच वर्षीचा आहे. या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल आणि एकंदर म्हणजे आता मराठी सिनेमा हे 2026 मध्ये प्रत्येक सिनेमाला प्रेक्षक आवर्जून जात आहेत आणि हे सगळा अनुभव एक कलाकार म्हणून कसा वाटतोय तुम्हाला? अं, एक कलाकार म्हणून खरंच खूप अभिमान पण वाटतोय, आनंदही होतोय की हेच स्वप्न असतं प्रत्येक रंगकर्मीचं की आपला सिनेमा चालावा, सगळ्यांनी बघावा सिनेमा. 2026 हे साल आणि 2025च्या म्हणजे वर्षाखेरीस सिनेमा आला उत्तर, ज्यात एक छोटासा रोल होता माझा. वर्षाच्या पहिल्या दिवशी सिनेमा आला क्रांतिज्योती विद्यालय, त्यात एक छोटासा रोल होता माझा. पहिल्या महिन्यात सिनेमा आला अग अग सुनबाई, त्यातही मी होते. सुपर डुपर नावाचा सिनेमा त्यानंतर आला, त्यातही मी होते. मला खूप आनंद होतोय की माझे सगळे म्हणजे मी असलेले सगळे सिनेमे खूप छान चाललेत, पण त्याचं सगळं क्रेडिट मी त्या सिनेमाच्या लेखक दिग्दर्शकांना जास्त देते. कलाकार शेवटी पडद्यावर दिसतात, मान्य आहे त्यांचं काम खूप महत्वाचं असतं, पण मुळातच जर पाया पक्का नसेल तर लोक पण एवढे मूर्ख नाही आहेत यायला. तुम्ही काहीतरी चांगलं देताय म्हणून लोक येत आहेत आता. आणि लोक मला एवढी खात्री आहे की आमच्या कब्बशीला सुद्धा लोक खूप भरभरून प्रतिसाद देतील. कारण म्हणजे बाकी काही नसलं तरी एवढं तरी आता नक्की आहे की निर्मिती काहीतरी वेगळं असेल तर करतात काम, एवढं तर नक्की आहे. त्यामुळे हा सिनेमा असा गोड गोंडस आहे, जाता जाता काहीतरी सांगणारा आहे, तुम्हाला खूप काही तत्वज्ञान देणारा वगैरे नाहीये हा सिनेमा, म्हणजे त्याच्यावर गहन विचार करून. पण मी एक सांगते, मला आठवते, रेश्मा तुला आठवत असेल की नाही मला माहिती नाही, अगं अगं सुनबाईच्या वेळेला तू म्हणाली होतीस की मी एकटी जाऊन सिनेमा बघेन आणि तुम्हाला सांगेन. तर मी तिला म्हटलं होतं की नक्की कळव, कारण माझ्या मते तरी, म्हणजे मी त्याच्यात काम केलंय म्हणून नाही, पण लिखाण वाईज तो सिनेमा मला आवडला होता खूप. तर मी तिला म्हटलं होतं की तू नक्की कळव. आणि बिलीव्ह मी, मला खूप बायकांचे जसे मेसेजेस आले तसं रेश्माचा मला मेसेज आला की तिने बघितलाय सिनेमा आणि तिचं मी परीक्षण वाचलं. त्यात ज्या सगळ्या म्हणजे छुपे मेसेजेस होते ना, नॉट नेसेसरी की आम्ही आता काहीतरी झेंडा हातात घेतोय आणि आम्ही काहीतरी तुम्हाला प्रचार की सांगतोय, असं काही नाही, पण ते छुपे असतात ना, ते खूप महत्वाचे असतात. आणि मला असं वाटतं की ते जर कोणी, जसे तू त्याचे सगळे मुद्दे मांडले होतेस, ते जर कोणी शोधून काढले ना प्रेक्षकांनी, की आम्हाला खूप आनंद होतो कलाकारांना. आणि तसे सगळे छुपे मेसेजेस या सिनेमामध्ये खूप आहेत. आणि एक खूप हसवत मजा करत काहीतरी सांगून जाणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे जसे हे आधीचे सिनेमे चाललेत तसाच आमचा कब्बशी सुद्धा चालावा अशी स्वामींचरणी माझी प्रार्थना आहे. आणि आम्हाला नक्की यश देतील ते, कारण इथे सगळे स्वामी भक्त आहेतच मुळात. आणि जसं आता वैभव म्हणाला की त्याने ते लिखाणाच्या प्रोसेसमध्येच त्याने ते मला विचारलं आणि पुढे त्याच्यावरती मी सांगू का, मला आधी मला मुळात स्क्रिप्ट आवडावं लागतं, मग ते त्याच्यावर सगळं पुढे संस्कार होत जातात. आणि ते पहिल्याच नरेशनमध्ये मला ते आवडलं होतं त्याचं स्क्रिप्ट. माझा विश्वास हा होता की मी त्याच्या बऱ्याच सिरियल म्हणजे रादर मी सिरियल्स
बऱ्यापैकी बघते काय चाललंय आता, म्हणजे टेलिव्हिजन माध्यमामध्ये काय चाललंय काय नाही हे कळायला पाहिजे आपल्याला. कोण चांगले आर्टिस्ट आहेत, कोण छान लिहितंय, ह्या सगळ्या गोष्टी कळतात आपल्याला. मला त्याचं कौतुक वाटायचं की खूप लिमिटेशन्स असतात टेलिव्हिजन माध्यमामध्ये, खूप लिमिटेशन्स असतात आणि त्यातून हा मुलगा चांगलं काम करतोय. त्यातून हा सीन माझ्या लक्षात राहिला की हानी छान पद्धतीने त्याचं टेकिंग केलेलं आहे किंवा छान पद्धतीने मोल्ड झालाय हा सीन. तर त्यामुळे मला माझी चांगल्या लोकांबरोबर काम करायची नेहमीच इच्छा असते आणि खूप इव्हेंट्सना तो भेटायचा मला, तेव्हा मी त्याला सांगायचे काहीतरी छान असेल तर आणा, चांगलं काम करतोयस तू. आणि मला आवडतं की मला जे आवडतं ते त्या लोकांपर्यंत पोचवायला मला खूप आवडतं. त्याने एक हुरूप येतो. मी जेव्हा सुरुवातीला काम करत होते तेव्हा आम्हाला सांगितलं की नाही लोकांनी छान करताय काम, आवडतंय आमचं. मग मला असं वाटतं की ते आता आमचं काम आहे की तुम्ही किती छान काम करतायत आणि ते पोचतंय लोकांपर्यंत, हे त्यांच्यापर्यंत पोचवणं हे माझं काम. तर त्यामुळे तशा पद्धतीने हा सिनेमा गेल्या वर्षी सुरू झाला आमचा हा सिनेमा, म्हणजे एक वर्ष झालं आणि या वर्षभरात आम्ही म्हणजे सगळ्या गोष्टी चाचपडून घेतल्यात आणि आता हे फायनल प्रोजेक्ट तुमच्या समोर आम्ही आणलेलं आहे. बघू आता काय होतंय. तुझ्या अरेंज मॅरेज सेटअपची गोष्ट आहे. खऱ्या आयुष्यात तू सुद्धा अरेंज मॅरेज केलंयस, त्यामुळे अमृता या पात्राशी तू पर्सनली किती रिलेट केलंस? शूटिंग दरम्यान तुझ्या लग्नाच्या गोष्टी, किस्से तुला इथे आठवले का? आणि ट्रेलरमध्ये अशी अट आहे की तुला तुझ्या होणाऱ्या सासूबाईंबरोबर पत्रिका जुळवायची, जिथे तुझे ऑनस्क्रीन बाबा तुला सपोर्ट करतात. पण खऱ्या आयुष्यात कधी कधी असं होतं की मे बी मुलींना त्यांचे पेरेंट्स त्यांच्या ज्या काही अटी असतात त्याला सपोर्ट नाही करत. ही खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुझं लग्न होत होतं तेव्हा तुझ्या बाबांचा काय से होता, किंवा त्यांनी तुला काही सल्ला वगैरे दिलेला का? कमिंग बॅक टू युअर फर्स्ट क्वेश्चन, आरजेचं कॅरेक्टर करते मी, रेडिओ जॉकी. अमृता रेडिओ जॉकी आहे आणि अमृताला लग्न करायचंय. आज असे अनेक जण आहेत ज्यांना लग्न नाही करायचंय, विच इज ॲब्सोल्युटली फाईन. पण अशी अनेक जण आहेत ज्यांना आजही लग्न करून सेटल व्हायचंय, त्यांना स्वतःचं कुटुंब हवंय. आय थिंक अमृता त्या सगळ्यांना प्रेझेंट करते. ज्या अर्थी तिने अट ठेवली त्या अर्थी तिला संसार करायचाच. तिचं म्हणणं फक्त एवढंच आहे की मला माझ्या माहेरी जसं प्रेम मिळालं, आनंद होता, फ्रीडम होतं, तसाच आनंद मला ह्या घरातही मिळाला पाहिजे. त्यामुळे ही अट आहे तिची. थोडी विचित्र आहे, पण वाय नॉट. किंवा आम्ही जेव्हा टीजर आउट झाला तेव्हा भरपूर कमेंट्स अशा आल्या की हा ऍक्च्युली हे झालं पाहिजे ना. इनफॅक्ट आम्ही आत्ता एका प्रमोशनला गेलो होतो तेव्हा एक सासूबाई आलेल्या तिकडे आणि मी असंच गप्पा मारत होते. तर त्या म्हणाल्या की जेव्हा माझ्या मुलाचं लग्न ठरलं होतं तेव्हा मी असं म्हणाले की आता मुलगा आणि मुलगी हे डेटवर जाणारच, आता लग्न ठरलं आणि मग ते एकत्र फिरणार. तर त्यांचं जाऊ दे, पण त्याऐवजी मला माझ्या सोनेबरोबर कॉफी प्यायला आणि फिल्म बघायला जायचंय. आणि हे अगदीच त्यांनी सांगितलं, म्हटलं की छान संकल्पना आहे की आता लग्न सोडल्यावर सासू आणि सुनेला ऍक्च्युली डेटिंगवर जाणं फार गरजेचं आहे. सो याने संकल्पना फार गोड आहेत, ह्याच्या मागे खूप गोड असा काहीतरी अर्थ लपलाय. सेम अमृताचं सांगणं आहे. आणि ह्या फिल्ममध्ये माझ्या वडिलांचं जे कॅरेक्टर केलंय आनंद काळे, आय थिंक या जगातल्या प्रत्येक वडिलांची हीच भूमिका असते की मला माझ्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय, नो मॅटर वॉट. सो येस, या सिनेमात जेव्हा मी ही अट घालते तेव्हा सगळे तिच्या विरोधात जातात. एकमेव माझे वडील असतात आणि ते म्हणतात हिची अट मान्य झाल्याशिवाय ही लग्न करणार नाही. ऑफकोर्स फॉर्च्युनेटली माझ्या लाईफमध्ये पण असंच झालं. वडिलांचा खूप मोठा सपोर्ट होता, आहे, नेहमीच राहणार माझ्या करिअरमध्ये सुद्धा आणि लग्न करताना सुद्धा. कारण माझ्या आई वडिलांना क्लिअर कळलेलं की हिचं अरेंज मॅरेजच होणार. सांगून टाकलेलं तुम्ही शोधा. आणि देवाच्या कृपेने त्यांनी छान मुलगा शोधला माझ्यासाठी. जेव्हा आम्ही माझा असा छान दाखवण्याचा कार्यक्रमही झाला बरं का. सो तेव्हा जाण्यापूर्वी मी पप्पांना म्हटलं होतं की पप्पा, एक खूप मोठा बदल घडणार आहे आता आयुष्यात सगळ्यांसाठी. आता आपल्यात पण एक व्यक्ती ऍड होणार आहे, तर कशी होणार आजची भेट? बिकॉज तोपर्यंत काही वाटलं नाही मला, तयार होईपर्यंत. घरातून बाहेर पडताना जरा ते हलतं ना इथे तिकडे, जरा मी हल्ले होते. आणि पप्पांना म्हटलं काय, तर ते म्हणाले की काहीही झालं ना तरी मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तू चल, सगळं छान होईल. मग आमचा तो दाखवण्याचा कार्यक्रम झाला, दिस दॅट. सो येस, वडिलांचा सपोर्ट एका मुलीसाठी स्पेसिफिकली खूप महत्वाचा असतो. आणि आर जे अमृता, ऑफकोर्स मी खूप रिलेट केलं तिच्याशी.
माझ्या अटी फार नव्हत्या, माझ्या अटी फारच अशा किमान होत्या की मग आपण एकमेकांची मनं छान सांभाळूया, एकमेकांच्या फॅमिली सांभाळूया, दॅट्स ऑल आय वॉन्टेड. सो मला करताना मजा आली. लकीली हा सिनेमा माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी माझं लग्न झालं होतं. So अशी अट माझ्या डोक्यात नव्हती की सासूची पत्रिका जुळली पाहिजे, बट इट वॉज फन. ट्रेलर पाहिला का? सासूबाईंनी ऑफकोर्स ट्रेलर पाहिला. सध्या ते ऑस्ट्रेलियात आहेत, इथे नाही आहेत आणि त्यांना फारच वाईट वाटते की मी प्रीमियरला किंवा नाही येऊन भेटू शकत आहे. बट मी त्यांना स्टोरी सांगितली होती की अशी अशी फिल्म करते मी आणि मी अशी अट टाकते. तर त्याच मला म्हणाल्या की करेक्ट आहे अट, असंच झालं पाहिजे. वा मस्त. ऋषी, एरवी सासू सून म्हटलं की कुठेतरी मुलाचं किंवा नवऱ्याचं सँडविच होतं. आता युजली आपल्याकडे मुली सासरी जातात, त्यामुळे ते होणं साहजिक आहे. पण या चित्रपटात तुझी भूमिका कशी असणार आहे, तुझा से काय आहे या दोघींसाठी? चित्रपटात माझं कॅरेक्टरचं नाव आहे जितेंद्र कारेकर, जितू त्याला सगळेजण म्हणतात. सो बेसिकली हा एक 34 वर्षाचा मुलगा आहे आणि ऑफिस गोईंग आहे, नोकरी करतो व्यवस्थित, पण आईला लग्न झालेलं नाही. म्हणजे बेसिकली लग्न का झालेलं नाही तर आई त्याच्यासाठी खूप वेगवेगळी स्थळं बघते गेली एक 8-1 वर्ष, आणि स्थळं न सापडण्याचं कारण म्हणजे आईच्या अतर्की अट. आणि नुसती एक अट नाही की बाबा एकाच राशीची पाहिजे, मग राशीची मिळाली की त्याच नक्षत्राची पाहिजे, मग नक्षत्र रास मिळली की गणच वेगळा आहे, याचा देवगण आहे, राक्षस गण आणि भरपूर काय काय. पण आणि हे सगळं होऊन आम्हाला एक फिल्ममध्ये छान मुलगी सापडते जी असते अमृता, आणि ती आयुष्यात येते आणि तीच एक वादळ आणते, ते म्हणजे ती सासूची अट. त्याच्यामुळे काय होतं, जे फिल्म्समध्ये आपण नवऱ्याचे टिपिकल सँडविच बघतो ना, ते लग्नानंतरचं पाहतो ना, त्या फिल्ममध्ये लग्न आधीच एक सँडविच तुम्हाला दिसेल त्या नवऱ्याचं झालेलं. कारण अजून ही बायको झालीच नाहीये आणि सासू आणि सुने म्हणजे आई आणि माझ्या होणाऱ्या बायकोमध्ये आमची एक गडबड सुरू झाली. तर मला असं वाटतं की जे टिपिकल फिल्ममध्ये आपण पाहतो की नवरा बायकोचं ऐकू का आईचं ऐकू कोणाचं, तर अशी आमची टिपिकल स्क्रिप्ट नाही. ती काय थोडीशी मजा आणणारी वेगळ्या पद्धतीची स्क्रिप्ट आहे. आणि तुम्हालाही ते कळेल की आता नेमकं आमचं लग्न होतं का नाही होत, आणि जर का होणार असेल तर ते काय कशा पद्धतीने होतं आणि त्याच्यामुळे काय घरी आमच्या सगळ्या दंगा होतो. सो मला असं वाटतं की माझं कॅरेक्टर सगळ्या अशा मुलांना रिप्रेझेंट करतं की जे आता अरेंज मॅरेज करू पाहत आहेत आणि त्यांच्या आई वडिलांनी त्यांना खूप छळलंय. या दोघींबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? अरे जबरदस्त होता. मी सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये एकच वाक्य मी आय विल स्टिक टू इट. निर्मिती सावंत, पूजा सावंत, दोघंही सावंत अतिशय डेंजर आहेत आणि ते सगळ्या बाबतीत डेंजर आहेत. म्हणजे नुसतं ऑनस्क्रीन काम करण्या म्हणजे खरंच सांगतो, निर्मिती ताई बरोबर काम करायचं असं मला जेव्हा कळालं तेव्हा इट इज अ प्रिव्हिलेज टू वर्क विथ सच सिनियर ऍक्टर्स इन दिस मराठी इंडस्ट्री. आणि नुसतंच म्हणजे आपण म्हणतो की अरे हे खूप सगळी सिनियर मंडळी आहेत, म्हणजे निर्मितीताई असो, आनंद इंगळे असो, जे आमच्या फिल्ममध्ये आहेत, नैना अपटे असो, ह्यांच्यावर स्क्रीन शेअर करताना मला असं जाणवलं काम करताना की नुसतं आपण म्हणतो ना की अरे हे खूप सिनियर्स आहेत, पण ते त्याच्या कामात जेव्हा दिसतं ना त्यांच्या, तेव्हा असं कळतं की हो यार, म्हणजे हे काही नाही बोलले, त्यांनी फक्त एक सीन दिला तरी त्या ऍक्टरकडे पाहून कळतं की त्यांनी किती काम केलंय. तर तसं मला निर्मितीताईवर जाणवलं की तिचा एक्सपिरियन्स दिसून येतो. हे कोणाला सांगायची, काही करायची काहीच जरूरत नाहीये, आणि कुठल्याही जॉनर मधला. म्हणजे मला असं वाटतंय आमच्या फिल्ममध्ये तिने कॉमेडी पण केली, तिने तेवढंच एक सिरियस ढंगातला एक अप्रतिम सीन पण केलाय, ती नाचलीये पण या फिल्म मध्ये. तीच तुम्हाला कळतंय का तीच नाचल्याचा अर्थ? ही नाही नाचलीये, मी नाचले. सो आमच्या दिग्दर्शकांनी केलंय काय, नाचले. आमच्या दिग्दर्शकांनी निर्मितीताई समोर डान्स करत असताना पूजा सावंतला समोर बसवलं होतं. विचार कर बरं, मी असं रिदम मध्ये टाळाही वाजवत नाहीये, असं बसवलंय मला तिच्याकडे बघत. So, आणि आता हा जे म्हणतोय ना की असे सिनियर ऍक्टर्स असतात आणि मग त्यांच्याकडे बघून आपल्याला प्रिव्हिलेज वाटतं आणि असं टेन्शन आहे. मला हिच्या समोर ही अशी समोरपासून बघते माझ्याकडे आणि अशी ते पण अशी, आणि मला 1 2 3 4 स्टेप्सवर नाचवले, म्हणजे फ्रिकआउट पण नाही की जे मी करू शकते.
तसं पण नाही, प्रॉपर कोरिओग्राफ करून आणि ते सगळं करून नाचवलंय मला. म्हणजे मला केवढं दडपण होतं ते शूट आणि करताना. मस्त नाचलेले मी ताई. आणि मला माहिती तिला आवडतं डान्स हो, गुरुजी. हो, सरप्राईज येते, येणार आहे लवकरच. कल्पक सर, अशा प्रकारच्या चित्रपटाला निर्माता म्हणून या चित्रपटाबरोबर असणं आणि तो पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं, तर ते नेमकं काय आव्हान असतं निर्मात्यासमोर? तुमचा अनुभव काय? अगदी एक छोट्या रोलसाठी पण राहुल रानडे सर आहे त्याच्यामध्ये आणि बाकी कॅमिओज खूप लोकांचे आहेत. तर हे स्क्रिप्ट नक्कीच उत्तम प्रकारे लिहिली होती. ती नंतर ते कॅरेक्टर्समध्ये ते पात्र आणायला आम्हाला तेवढंच फक्त जो काय आव्हान होता तेवढंच, कारण ही सगळी बट्टी जमली पाहिजे. त्याच्यानंतर नक्कीच या गोष्टी, कारण स्क्रिप्ट एवढी चांगली आहे, ती छान मांडली गेली आहे, स्क्रीन प्ले चांगला आहे, त्यामुळे पुढे नक्कीच याचं चांगलं होणार माहिती होतं. फक्त आव्हान एकच की हे सगळे कलाकार एकत्र आणून ह्यांच्याबरोबर हा सगळा मला जो काही प्रवास करायचा आहे तेवढाच. त्यांना आपण करणं फक्त माझं हे होतं आणि त्या सगळ्या त्या पात्रात ती माणसं मला हवी होती. म्हणजे जसं की निर्मिती आम्हाला हवीच होते. म्हणजे समजा दुर्दैवाने तर नाही म्हणा, स्क्रिप्ट बंद आली असते. म्हणजे आम्ही नंतर अजून एक कुठल्या तरी विषयावरती चित्रपट केला असता. नंतर पूजा मॅडम बद्दल पण हे झालं की एक छोटीशी गंमत सांगतो. एक तो किस्सा ह्यांना कसा आपण केलं ते आम्ही नक्कीच पूजा मॅडम शॉर्टलिस्टेड मध्ये होत्याच, पण ते असं होतं की अरे ह्या नसतात, आजकाल ऑस्ट्रेलिया असतात, नुकतंच यांचं लग्न झालं होतं. जस्ट लग्न झालं जस्ट लग्न त्यामुळे झालं होतं, माहिती. त्यामुळे हे नव्हतं. मग आम्ही ऑडिशन्स चालू होते आमचे. ह्या हिरोईनसाठी आम्ही ऑडिशन्स घेत होतो. अनेक कलाकार येऊन गेले, तरी आम्हाला ते अपील होत नव्हतं, मला आणि वैभव सरांना किंवा सगळ्यांनाच. तर मी तरी एकदा बोललो की अरे पूजा मॅडमला एकदा विचारून तर बघा, एक शॉर्टलिस्ट आपण केलंय नाव. तर वैभव सर तेव्हा गाडीत होते, त्यांच्या ड्रायव्हर होता आणि स्पीकरवरती फोन होता. ते अरे असं तर ड्रायव्हर लगेच मला मॅडम पूजा सावंत मॅडम ना आल्यात, त्यांना इंस्टाग्राम फॉलो करतो, त्या लँड झाल्या इंडियामध्ये. त्यांनी स्टोरी टाकली आहे, स्टोरी टाकली. हे बघितल्याबद्दल नेक्स्ट डे आमचा कॉल होता त्यांना, नेक्स्ट डे. मग लगेच त्या वीक मध्ये भेटणं झालं, कारण तोपर्यंत आम्ही ना म्हणजे आम्ही एवढा पुढे गेलो की आम्ही तेव्हा म्युझिक आमचं सुरू झालं होतं, रेकॉर्डिंग आमचं सुरू झालं होतं. सो रेकॉर्डिंगच्या दिवशी मॅडम येऊन आम्हाला भेटून गेल्यात, तिथे स्क्रिप्ट त्यांना ऐकवली गेली आणि लगेच आम्ही त्यांना फायनल झालं. सो तिथून मग हा सगळा प्रवास नंतर झाला. आता बरं, हा चित्रपट नक्कीच हे टिपिकल सासूसून स्टोरी जरी नसली तरी पण ह्या दोघींवरती जास्त आपला फोकस होता. आणि नंतर आम्हाला तर हिरो आता पूजा मॅडम आल्या आहेत. बरं, आपल्याला एक मुलगा असावा आहे जो आईचं पण छान ऐकतोय, एकदम निरागस चेहरा असायला पाहिजे. तर आम्हाला सुबोध सरांनी चेहरा चेहरा आहे. ते झालं. चेहरा निरागस आहे, मान्य आहे. म्हणजे आपल्याला जे स्क्रिप्ट मध्ये जे नरेट केले मुलाबद्दल, त्या म्हणजे त्या ह्याचा ढंगाचा आणि परत आता पूजा मॅडमच्या हाईटचा, हे दोन आम्हाला काय करता म्हणजे हा प्लस झाला होता आम्हाला. मग लगेच म्हणजे याच्याबद्दल तर सुबोध सरांनी आम्हाला खरं सजेस्ट केलंय, सुबोध भावे यांनी. अच्छा. लगेच आम्ही यांना फोन करून आमचं पण लगेच डन झालं. तेव्हा आमची सगळी ती टीम रेडी झाली आणि मग हेच फक्त आव्हान होतं, बाकी काही आव्हान नव्हतं. बाकी सगळं स्मूथ गेलं. यांनी मला खूप सांभाळून घेतले नक्कीच सगळ्यांनीच. त्यांच्या ड्रायव्हर दादांचं नाव आम्ही विशेष आम्हाला टाकलं, आम्ही ठेवलं ते विषय मध्ये आम्हाला. टाकलंय. कारण त्यांच्यामुळे आम्हाला आमची अमृत मिळाली. निर्मिती, मगाशी तुम्ही उल्लेख केलात तसं की हा चित्रपट विनोदी शैलीतला आहे आणि वेगळा विषय आहे, हे ट्रेलरवरनं तर दिसतंच आहे. जे आव्हान अगबाईच्या बाबतीत फार वेगळं होतं. म्हणजे बऱ्याचशा प्रेक्षकांचे असेच अनुभव आले असेल की आम्हाला विनोद पाहायला मिळणार किंवा कॉमेडी पाहायला मिळणार म्हणून लोक गेले आणि मग ते काहीतरी वेगळा अनुभव घेऊन आले. तर ते जास्त सोपं होतं की कॉमेडी हा जो नेहमीचा हक्काचा जॉनर आहे तो? मी सांगू का, यात पण ना कॉमेडी नाहीये. तुम्ही हसाल, तुम्हाला हसायला येईल. म्हणजे डायलॉग्स पण तसे आहेत, सीन्स पण तसे आहेत. पण जी एक आपण कॉमेडी म्हणतो तसा हा सिनेमा नाहीये. आणि मला वाटतं कॉमेडी आता बऱ्यापैकी जमते मला. त्यामुळे ते जरा नाही तसं नव्हे. शी इज तसं- व्हेरी असं मॉडेस्ट. Modest. अगदी मॉडेस्ट. बरं, म्हणजे कॉमेडी येते मला. हा सुपर. कॉमेडी पण पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं ना, तर मी ज्या सगळ्या कॉम्पिटिशन्स म्हणजे मी व्यावसायिक रंगभूमीवर येण्याआधी ज्या केल्या ना, त्या सगळ्या सिरियस रोलसाठी केल्या. माझ्याकडे जे सगळे एकांकिकांची किंवा राज्यनाट्य स्पर्धेची अवॉर्ड्स आहेत, ती सगळी सिरियस भूमिकांसाठी आहेत. Correct. आणि बऱ्याच म्हणजे 90% माझ्या प्रेक्षकांना माहिती नाही की मी सिरियस भूमिका सुद्धा करते. तर त्यामुळे माझ्यासाठी ते आव्हान असं नव्हतं.
माझ्यासाठी ते होतं की हा हे मला करायचं आहे. बरीच वर्ष केलं नाहीये मी. हे राहिलंय माझं मधल्या वर्षांमध्ये मी खूप कॉमेडी करत आले आणि हे राहिलंय. त्यामुळे तो तो एक वेगळा आनंद होता गगसूनबाईसाठी. आणि हे असं आहे, हा ना थोडासा एक वेगळा जॉनर नाही म्हणता येणार त्याला. काय म्हणता येईल याला की ही ही वास्तववादी कॉमेडी आहे खरं तर. म्हणजे ती Situational. नाही, सिच्युएशनल नाही मला म्हणायचंय. सिच्युएशनल नाहीये ही. म्हणजे अं, ती 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 कॉमेडीसाठी थोडं एक लागतच किती नाही म्हटलं तरी. तर ते अप पण मी नाही केलेलं आहे या सिनेमामध्ये. जशी ती अरुणा कारेकर लिखाणात आहे ना, तशी प्ले केलेली आहे मी. हे मला वाटतं जास्ती आव्हानात्मक आहे. कारण मला नेहमीच वाटतं की कुठलंही कॅरेक्टर, कुठलंही सिनेमातलं, नाटकातलं कुठलंही कॅरेक्टर तुम्ही, म्हणजे मला आता एखादं कॅरेक्टर आलं अरुणा कारेकर आणि ते मी निर्मिती सावंतमध्ये बसवून प्ले केलं तर ते आवडणारच आहे लोकांना. पण मला ते आवडत नाही. मला निर्मिती सावंतला त्या अरुणा कारेकरच्या भूमिकेत बसवायला आवडतं. तर त्यामुळे ते तसं झालंय आता. ते केलंय. बघूया आता ही कशी वाटते. म्हणजे मला कौतुक ऐकायला मिळतंय लुक पासूनच. ते बनवतो. फारच सुंदर झालाय असं. मला वाटतं की सुंदरपेक्षा हा लुक त्या कॅरेक्टरला परफेक्ट Perfect. आहे. अगदी परफेक्ट आहे. Perfect. तर त्यामुळे लुक पासून छान सुरुवात झाली आहे. आता सिनेमा पण छान. लुकचाच प्रश्न होता माझा पण, की आता म्हणजे प्रत्येक चित्रपटाने जो लुक वेगळा ठेवण्याचा प्रयत्न हा जाणीवपूर्वक करताय तुम्ही? हा, मी सुद्धा करते. कारण चेहरेपट्टीत वयानुसार बदल होत जातो. त्यामुळे काही आपण पण थोडेसे चेंजेस आणावेत असं मला नेहमी वाटतं. आणि गंगूबाईच्या वेळेला मी खूप सारे लुक एक्सपोज केले होते. मी स्वतःवर खूप ट्राय केले होते वेगवेगळ्या लुक्स मध्ये. ते कसं असतं, अर्ध्या तासाचं कॅरेक्टर प्ले करणं किंवा 15 मिनिटाचं एखाद्या स्किटमध्ये कॅरेक्टर प्ले करणं वेगळं असतं आणि 3 तासाचं नाटक, 3 तासाचा सिनेमा त्या लुकमध्ये घेऊन ते प्ले करणं कठीणही असतं. आणि ते तुम्ही कितपत लोकांना पटवून देताय हे पण खूप महत्वाचं असतं. त्यामुळे मी आता जरा ट्राय करतेय. नाटकात सुद्धा आता मी जरा वेगळा लुक घेतलाय. मग लोक म्हणतात तरुण दिसते. मग छान आहे ना. So sweet. त्या त्या वयासाठी मी तो लुक घेते. कधी कधी तो लुक वर्क होतो, कधी कधी होत नाही. मला असं वाटतंय की या सिनेमामध्ये तो वर्क झालाय. ऋषी, तुझा रंगभूमीवरचा अनुभव खूप आहे आणि त्या निमित्ताने तू तरुण पिढीची दोन्ही प्रकारची रूपं पाहिलेली आहेस. म्हणजे आपण जे कौटुंबिक प्रकारचे चित्रपट आपण म्हणतोय त्याच्यामधलं जे नायक असतो त्याला एक वेगळ्या प्रकारे त्याचं से असणं किंवा त्याचं नसणं दोन्ही गोष्टी एका टिपिकल ह्याच्यातनं येतात. आणि त्याच्या उलट जी वेगवेगळी तुम्ही म्हणजे सोशल मीडियावरचा जो कंटेंट आहे त्याच्यातनं असेल, वेब सिरीजमधनं आहे, ते एक वेगळ्या प्रकारचं तरुण पिढीचं एक हे आहे की ती थोडी ॲग्रेसिव्ह पण आहे, ती म्हणजे वेगळ्या प्रकारे ती व्यक्त होणारी आहे. तर अशा वेळेला तुला जेव्हा या भूमिकेसाठी म्हणून विचारलं तेव्हा तुला नेमकं त्या भूमिकेतलं काय सापडलं, काय जाणवलं वेगळं? मला एकतर असं वाटतं की जे आपण जेनझी म्हणतो ना, तर एक टर्म आहे सध्या खूप चाललेली की मिलेनियल्स इंटरप्रिटेशन ऑफ जेनझीज. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे जेनझीजचं की तुम्ही मिलेनियल्स आहात, तुम्ही आम्हाला इंटरप्रिट जेनझीजला वेगळ्या पद्धतीने करता. सो मी ह्या रोलकडे खूप अशा पद्धतीने पाहिलं की जेनझीज इंटरप्रिटेशन ऑफ जेनझी, की तो जो जितेंद्र आहे कारेकर, तर त्याला काय हवंय त्याच्या आयुष्यामध्ये. बरं, तो कधीही असं पात्र ते फिल्ममध्ये म्हणत नाही की आई इतकी तिच्या डोक्याला कटकट करते की हेच पाहिजे. तो कधी तिच्या शब्दाबाहेर नाही गेलेला. त्यांनी कधी आईला असं सांगितलेलं नाही की आई मी आता मला लग्नच करायचं नाही, किंवा कंटाळून तो आईला असं म्हणलेलं नाही कधी की खरं म्हणेल तो लाख वेळेला, पण खरं त्याने आईचा अपमान कधी केलेला नाही. ही स्टिक टू हिज रूट्स. आई वडिलांचा तेवढाच रिस्पेक्ट करतो. आणि मला असं वाटतं की कुठल्याही जनरेशनमध्ये हा रिस्पेक्ट आहे आणि तो राहील आयुष्यभर. फक्त ती एक्सप्रेस करण्याची पद्धत वेगळी असेल. म्हणजे
एक क्लासिक एक्झाम्पल त्याचं की वडील आणि मुलगा कधी मिठी मारत नाही असं म्हणतात, कारण त्यांच्यात एक अनसेड नातं असतं किंवा ते अनसेड राहावं असं वाटतं, पण ते जनरेशन टू जनरेशन बदलतं. मी माझ्या बाबाला कधी मिठी मारलेली नाहीये, पण कदाचित माझ्या पुढची म्हणजे काय म्हणतात, काही आत्ता मी बघतो काही तर ते मारतात, तर ते इट इज रिस्पेक्ट किंवा प्रेम करण्याचं एक वे आहे. तर मला ऋषी म्हणून असं वाटतं की आपण वी शुड रिस्पेक्ट इच अदर्स वे ऑफ डुईंग इट. आणि ह्या पात्राकडे पाहताना मला असं वाटलं, लग्न ही एक अशी कॉन्सेप्ट आहे की जी प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या पद्धतीने इंटरप्रिट करू शकतं. कारण लग्न म्हणजे फक्त कंपॅनियनशिप नाही, त्याच्याबरोबर काही रिस्पॉन्सिबिलिटीज पण येतात. काही जणांवर फायनान्शियल येऊ शकतात, त्या त्यांना निभवायला लागू शकतात, काही जणांवर कौटुंबिक येऊ शकतात. पण आत्ताच्या जनरेशनला लग्न करायचं नाही किंवा ती लिव्ह इन मध्ये जास्त राहायचंय, तर मला असं वाटतं राहू द्यावं. त्यांना जे काय त्यांना त्यांच्या स्वतःसाठी करावं असं वाटेल ते करू द्यावं, कोणी त्याच्यावर दबाव आणू नये. पण ह्याच्याबरोबर विरोधात जितेंद्र पलीकडे उभा आहे की तो म्हणतो की नाही, मला काय झालं तर लग्न करायचंय आणि त्याची आई उभी आहे त्याच्यावर, आपण लग्न करूया. त्यामुळे मला खूप मजा आली खरं तर हे पात्र करताना, हे पात्र समजताना खूप मजा आली आणि ते पात्र प्रेझेंट करताना खूप मजा आली, कारण तो असा शांत म्हणजे किती झालं तरी आईशी कधी उलटा न बोलणारा आणि गुड बॉय कॅटेगरी. गुड बॉय आहे तो, की रोज सकाळी मी बाबा आईसाठी चहा करतो, आम्ही दोघं तिघं मी आणि आई बाबा चहा पितो, मग मी ऑफिसला जातो, संध्याकाळी घरी येताना मी एक मैसूर पाक आईसाठी आणतो आणि आम्ही आमचं छान चालू आहे. सो ह्या कॅरेक्टरकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला खूप शिकवलं असं मला वाटतं, की अ सिम्पल बॉय विथ अ कॉम्प्लेक्स सिच्युएशन असं मी म्हणेन. आणि रंगभूमीचा म्हणजे आत्ता ज्या वेळेत ही आहे की मराठी रंगभूमीवर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट आहे, मराठी चित्रपट आहे आणि तुम्ही वेब सिरीजमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग करताय. तर एक कलाकार म्हणून ही ॲप्ट वेळ वाटते का? कारण तू लेखक, दिग्दर्शक, अभिनय असं तिन्ही माध्यमात तुझी मुसाफिरी फार यंग एजमध्ये तू सुरू केलीस. तर त्याच्याबद्दल काय असेल? सगळ्यात आधी मला खूप भीती वाटत होती आधी, एवढं पटपट करत असताना. पण मी प्रत्येक गोष्ट जी करत गेलो त्यात मला जेवढं वाटलं होतं त्यापेक्षा अधिक एक यश मिळालं असं मला वाटलं. आणि सगळ्या अर्थाने म्हणजे आता माझी रंगभूमीवर 2 नाटकं चालू आहेत. एक ठरलंय फॉर एव्हर नावाचं आम्ही नवीन नाटक करतो. त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा मराठी रंगभूमीवर LED वर अख्खा मी नाटक प्रेझेंट करतो आणि इट्स अ ब्रॉडवे स्टाईल म्युझिकल ड्रामा. ते आम्ही करायचं धाडस केलं आणि त्याला उत्तम यश मिळते आणि त्याचे प्रयोग खूप उत्तम चालू आहेत. दुसरं सतीश आळेकरांचं लिखित महापूर हे नाटक मी डिरेक्ट केलं. दोन्ही नाटकात मी काम नाही करत, डिरेक्ट केलं मी. तेही खूप उत्तम प्रायोगिक रंगभूमीवर चालू आहे. त्याच्यामुळे महापूर मी डिरेक्ट करत असताना आमचं कपबशीचं शूट चालू होतं. त्याच्यामुळे मी सोमवार ते शुक्रवार आम्ही ठाण्यात शूट करायचो. शुक्रवार, शनिवार, रविवार तेव्हा ताईचे प्रयोग असायचे, त्यामुळे मला सुट्टी मिळायची. मी गुरुवार रात्री जायचो पुण्याला, शुक्रवार, शनिवार, रविवार तालीम करायचो, परत ठाणे. असं मी जवळपास 1 महिना तो केलं होतं. त्यामुळे ही मला ऍप्ट वेळ का नाही हे प्रेक्षकांनी ठरवावं. पण माझ्यासाठी मला खूप छान वाटते की ज्या एका ठिकाणी मी दिग्दर्शक म्हणून पण काम करतोय आणि फिल्म माध्यमात मला लीड म्हणून माझा पहिला चित्रपट मिळणं आणि तेही निर्मितीताई आणि पूजा सावंत बरोबर, तर ह्याचा मला खूप आनंद वाटतोय आणि प्रेक्षक मला खूप चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट करतील अशी आशाही वाटते. आणि ज्या प्रकारे बातम्या येतात किंवा सोशल मीडियामध्ये की मराठीला एक नवीन नायक सापडला, अशा पद्धतीचं त्याच्याबद्दल तुझी रिॲक्शन काय? मला ते परवा वाचल्यामुळे मला खूप छान वाटलं ते की अशा त्यात एक वाक्य लिहिलं होतं, ते मला खूप आवडलं की मराठी इंडस्ट्रीमध्ये हिरो खूप दिवसांनी येतोय ज्याला अभिनय पण येतो. मला खूप मजेदार वाटलं आणि मला असं वाटलं की अर्थात माझ्या काय म्हणतात लुक्स, माझा अभिनय किंवा जे मी आतापर्यंत करत आलोय, आय एम ऑलवेज लुकिंग ॲट मायसेल्फ की मला स्वतःला इम्प्रूव्ह करायचंय. त्यामुळे ह्या फिल्ममध्ये मी जे काय काम केलं असेल तर मला माहितीये की पुढच्या फिल्ममध्ये मी त्याच्यापेक्षा बेटर करीन. कारण म्हणजे आय बिलीव्ह इन इम्प्रूव्हिंग ऑलवेज. मी नेहमी मला क्रिटिसाइज करून पाहतो की अरे हे तू असं करायला पाहिजे होतंस, तसं करायला पाहिजे होतंस. त्याच्यामुळे एव्हरी प्रोजेक्ट आय थिंक आय एम शुअर दॅट आय विल ग्रो. फक्त तेवढ्या संधी मला मिळाल्या पाहिजेत. यावर एक मी सांगेन, संधी मिळाली. आम्ही एक गाणं शूट केलं चिकमंगळूरला, कर्नाटक चिकमंगळूर साईडला.
तर तिथे जे आपले कोऑर्डिनेटर होते ते त्या चित्रपट सृष्टीच्या कनेक्शन जास्त होते. ह्याला साऊथसाठी ऑफर आली आता साऊथ मूवीसाठी अजून चाललंय बोलणं, पण त्याला ती मला माहीतच ऑफर नाही. हो मला माहीतच सांगू? नाही, तुला माहिती नाही बाई, मला तुम्ही केला होता चिकमंगळूर. अगं पण मी गेले तर मला तर कळायला पाहिजे हे. तर यांचं त्यांना काय पण लगेच साऊथसाठी त्यांना ऑफर आहे. म्हणजे ते अरे त्या दिवशी त्या दिवशी झालं ना, त्यात आपण सगळेच मैसूर होतो पाक खाता आपण. ना, मैसूर पाक खाता ना. हा. अच्छा, मैसूर पाक खात होते मी म्हणून माझं लक्ष हा, बघ. गप्पांमध्ये. त्यामुळे हा चेहरा आता लगेच लवकरच वर Sorry. येईल नक्कीच. अ, अमृताचं तुझे कॅरेक्टर म्हणा म्हणजे आहे तुझं. तर बऱ्याचदा म्हणजे एखादी मुलगी अशा पद्धतीने भूमिका घेते, अट ठेवते असं नाही म्हणणार मी, पण स्वतःसाठी भूमिका घेते आणि ते ते मग निभावणं. अ, कारण कुठलीही भूमिका घेतलं तर ते तेव्हा माहिती नसतं ना, की त्याचं नेमकं पुढे जाऊन काय होणार आहे किंवा काय नाही. तर एक निर्णय घेतल्यानंतर त्याच्या परिणामांची पण जबाबदारी घेण्याची एक ह्या पिढीची एक हे आहे, ताकद आहे. म्हणजे आधीच्याही होतीच, पण आता ती व्यक्त होतात त्या पद्धतीने. तर ते अमृता करताना तुला असं स्वतः म्हणजे एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक मुलगी म्हणून तुला असं काही वाटलं का, की एक व्यक्ती म्हणून आणि स्पेसिफिकली एक मुलगी म्हणून मी ह्याचं उत्तर तुला देईन. मी म्हणेन की आपल्या बायकांना ना, आपण कुठलाच निर्णय खूप प्रॅक्टिकल विचार करून घेत नाही. एकदा आपण कुठलाही विचार पहिला इमोशनल विचार करतो. त्यात खूप भावना गुंतलेल्या असतात आपल्या. मग विचार करतो की हे प्रॅक्टिकली कसं जमणार आहे ते. आणि आज आपण हा जो स्त्रीवर्ग आहे आपला, आपण सगळ्याच्या बायका आहोत, त्या स्वावलंबी झाल्यात बघ. कोणी ना कोणी कोणाला तरी काहीतरी व्हायचंय, कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय. अगदी घरी बसून सुद्धा काही जणांनी सोशल मीडियावर एक छोटासा बिझनेस सुरू केलाय. कोणी ज्वेलरीचा आहे, कोणी साड्यांचा बिझनेस सुरू केलाय. सो आज सगळ्या इंडिपेंडेंट होण्याचा प्रयत्न करतायत, स्वावलंबी आहेत. त्यामुळे जेव्हा स्त्री ठरवते की मला ही अट ठेवायची आहे किंवा मला आता हा निर्णय घ्यायचा आहे, त्याच्या मागे तिने खूप विचार केलेला असतो. अनेक महिन्यांचा, अनेक वर्षांचा विचार असतो तो मे बी, आणि त्याच्यानंतर ती म्हणते की ठीक आहे, आता मी निर्णय घेणार. त्यामुळे क्वचितच बायकांचे निर्णय चुकीचे ठरतात. पण पुढे नशिबाचा भाग आहे. पण आय थिंक जेव्हा स्त्री कुठला निर्णय घेते तेव्हा तिने 100दा, 200 वेळा, 300 वेळा विचार करून घेतलेला तो निर्णय असतो. त्यामुळे अमृताने पण तसंच केलंय. तिला माहितीये की या अटीचा काय परिणाम होणार, पण तिला पुढे जाऊन संसार करायचा आहे, म्हणून शी इज व्हेरी कॉन्फिडंट अबाउट या अटीबद्दल. ते तुम्हाला या व्यक्तिरेखेबद्दल अमृताच्या काय वाटतं? किंवा कारण तुम्ही तुमच्या पिढीने पण एक एक काळ मोठा पाहिलेला आहे, बदल पाहिलेले आहेत. कौटुंबिक किंवा समाजाची जे एक चौकट असते त्यातले बदल पाहिलेले आहेत. मुलं, सुना हे सगळं पाहिलेलं आहे तुम्ही. तर तुम्ही स्वतः एक व्यक्ती स्त्री म्हणून तसे डिसिजन नक्की घेतले असतील आयुष्यामध्ये आणि आता अशा प्रकारच्या व्यक्तिरेखांमधून ते समाजासमोर येतंय. तर त्या व्यक्तिरेखेबद्दल तशा भूमिका घेण्याबद्दल स्त्रीच्या सुद्धा तुम्हाला काय वाटतं? तुमचा अनुभव कसा होता या सगळ्यात? मला असं वाटतं त्या त्या काळात त्या त्या स्त्रियांनी त्यावेळेसचं जे धाडस आहे ते केलेलं आहे. जसं त्यावेळेस आम्हाला वाटायचं लव्ह मॅरेज, बापरे हा किती धाडसी निर्णय आहे. तो जर मी त्यावेळेस घेतलेला आहे तर मला वाटतं की आत्ताच्या काळातल्या या मुलींना त्यांच्या वयातली धाडसं करायला आपण पाठिंबा दिला पाहिजे. त्यांना जे वाटतंय, त्यांना जे जसं व्यक्त व्हायचंय ते त्यांना होऊ दिलं पाहिजे. कारण कधी कधी निर्णय अंगाशी येतात, कधी कधी ते निर्णय योग्य ठरतात, त्यातून नवीन दिशा. हल्ली तर म्हणजे आमच्या जितू सारखा म्हणजे ऋषीचं जे पात्र आहे, अशी मुलं फार कमी असतात की जी आईचं ऐकून अरेंज मॅरेज साठी, हे तिचं उदाहरण आहे. अशी मुलं फार कमी असतात. पण म्हणजे आता तो काळ बदलत गेलेला. आता लव्ह मॅरेजलाच म्हणजे म्हणजे ते इतकं सर्रास झालेलं आहे. मला असं वाटतं आमचा सिनेमा आल्यानंतर कदाचित ही अट पण सर्रास होऊन जाईल. सांगता येत नाही ना. सांगता येत नाही. ते खरं. कारण सासू सुद्धा म्हणेल कदाचित, जर ती तेवढ्या पुढारलेल्या विचारांची असं, हो करून बघूया, नंतर कशाला पाहिजे डोकेदुखी, आताच आपण काय ते पत्रिका जुळवूया. नाही म्हणजे जोकपाट. पण मला असं वाटतं की त्या त्या काळाची ती गरज असते, त्यामुळे त्या काळातल्या मुली तसे निर्णय घेत असतात. आणि ही जसं म्हणाली की आपल्या स्त्रियांचे निर्णय विचारपूर्वक घेतलेले असतात, पण ते
बहुतांशी भावनेच्या भरात घेतलेले असतात निर्णय. त्यांना जेव्हा आपल्या बायकांना जेव्हा त्यातली सत्यता कळायला लागते की हो आपण हा निर्णय घेतला पण त्यातून अच्छा अच्छा अशा अंगाने याच्याकडे बघायला पाहिजे का, तेव्हा बायका मोल्ड पण होतात. पण आमची अमृता होते की नाही हे तुम्हाला बरं. थिएटर मध्येच कळेल. ते बघावं लागणार. येस. ती जसं ती म्हणते तसं ती ठाम आहे ना या गोष्टीबद्दल, त्यामुळे ती होते की नाही माहिती नाही मोल्ड. बघा आता तुम्हीच. नाटक आणि चित्रपट क्षेत्रामध्ये लेखक, दिग्दर्शक म्हणून सुद्धा जे वेगवेगळे प्रयोग होत आहेत आणि तुम्ही एक कलाकार म्हणून त्याच्याशी जोडले जाताय. तर ते नवीन पिढीसुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने जसं ऋषीने सांगितलं, की मधले दिवस शूटिंग, मग शनिवार, रविवार प्रयोग, ही धावपळ नवीन पिढीसुद्धा तितक्याच उत्साहाने करतेय. तर एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतंय असं काय काय? खूप छान वाटतं की म्हणजे ना असं कौतुक वाटतं त्या मुलांचं की एक सांगू का, आत्ताच्या मुलांसाठी ना खूप ऑप्शन्स ओपन आहेत. म्हणजे आमच्याकडे म्हणजे म्हातारी बितारी नाही, पण म्हणजे काही वर्षांपूर्वी असं होतं की नाटक फार फार तर सिनेमा, मग त्यानंतर आलं नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन, त्यानंतर आलं नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन, OTT. म्हणजे बदलत तर काळानुरूप बदल तर होत जाणार आहेत. आपल्याला ती आव्हानं स्वीकारावी लागणार आहेत. पण तरुण मुलांकडे ना सध्या खूप ऑप्शन्स आहेत आणि ते सगळे ऑप्शन्स एक्सप्लोर करतात. त्यांच्याकडे एका क्लिकवर खूप माहिती आहे त्यांच्याकडे, जी आम्हाला त्यावेळेस नव्हती. आम्हाला खूप वाचायला लागायचं, त्यातून काही माहिती मिळाली तर बघायला लागायचं. त्यांच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत आणि मला खूप कौतुक वाटतं या मुलांचं. फोकस्ड आहेत ही मुलं. एक घेतली डोक्यात गोष्ट की ते करतात आणि एखाद्या प्रश्नाकडे वेगळ्या अँगलनी बघू शकतात. म्हणजे पुन्हा आमच्या काळात एकाच अँगलनी त्या प्रश्नाकडे बघायची सवय लागलेली होती तेव्हा आम्हाला. मला खूप छान वाटतं. मला विशेषतः या मुलांबरोबर काम करायला आनंद याच गोष्टीसाठी होतो की नवीन नवीन गोष्टी ते समोर आणतात आणि मग मला नेहमीच असं वाटतं की अरे हा यार, हा आपण विचार नव्हता केला. अच्छा, आपण या अँगलने पण विचार करायला पाहिजे. त्यांचे विषय पण आत्ताच्या पिढीचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातून आलेले असतात. त्याची सोल्युशन्स पण आत्ताच्या पिढीची असतात. म्हणजे प्रत्येक वेळेला जाऊन आम्हीच कसे योग्य असं नाही होत. तर त्यामुळे मला ह्या गोष्टी खूप आवडतात. खूप फोकस्ड असतात, खूप मेहनत घेतात ती मुलं. वेगवेगळे नवीन नवीन विचार आणतात. त्यांच्या आयडियाज खूप तरुण असतात. म्हणजे आयडिया मुळात तरुण असणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं नेहमी. तर त्या तरुण असतात आणि त्या पद्धतीने ते मांडतात. मला म्हणायचं की ते कॅरेक्टर तसं आहे. अरुणा कारेकरचं कॅरेक्टर तसं आहे की त्याच्यात एकाच वेळेला तुम्हाला खूप कॉमेडी पण, लोकांना हसवायचं पण आहे, लोकांना विचार करायला भाग पाडायचंय तुम्हाला एखादी म्हणजे त्या अरुणा कारेकरला पटलेली गोष्ट लोकांना पण पटली पाहिजे आणि तेवढी ती पटवून देणारी ऍक्ट्रेस पाहिजे. अशा खूप डिमांड्स होत्या अरुणा कारेकरच्या कॅरेक्टर मधून आणि म्हणून मला वाटतं की त्याला तसं वाटलं असेल की या सगळ्या गोष्टी निर्मित एका कॅरेक्टरमध्ये आणू शकतील असं त्याला वाटलं असेल. त्याने मलाही सांगितलं की तुम्हाला नाही आवडलं तर मी नाही करणार आहे ही फिल्म. पण मी म्हटलं मला त्याच्यात वाटले की चॅलेंजिंग काहीतरी करता येईल असं मला वाटलं त्यात. आणि असं पण नाही काहीतरी एकदम आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी वेगळं करतोय असंही नाहीये. खरं तर ना हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याचदा म्हटलं जातं की सासू सून आले यांचे हेच विषय नाही. तो हा संपणारा विषय. लग्न किंवा फॉर दॅट मॅटर नुसतं लिव्ह इन मध्ये राहिला तरी सासू म्हणणं सोडा, पण ती आहे ना तुमच्या त्या बॉयफ्रेंडची आई. पटायला तुमचं लागणारच आहे ना. बरोबर. मला असं वाटतं की हा विषय ना तुम्ही असं त्यांचे तेच विषय असं म्हणून टाळता येण्यासारखा नाही. सो जे म्हणतात त्यांना म्हणू दे, पण आम्ही काहीतरी मजा थोडस वेगळं द्यायचं प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला विविध कॉमेडी चित्रपटातून जसं तुम्ही म्हणालात की मध्यंतरी कॉमेडी सिनेमे केले, पण त्यातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन झालं. पण आता कुठेतरी कॉमेडीची दिशा ही वेगळ्या दिशेने चाललेली आहे.
तर याबाबत त्याला विनोद नाही म्हणत, त्याला काय म्हणतात ते अजून ठरायचंय. विनोद हा नेहमीच निर्मळ सकस असावा. तो मोडतो का ते जे बोलतात त्याच्यात? का विनोदाला का आपण कमी लेखायचं? तो विनोद नाहीच आहे. पूजा तुझ्यासाठी पण हे वर्ष खूप स्पेशल होतं. अनेक सिनेमे रिलीज झाले आणि आता पण 2 सिनेमे प्रदर्शित होत आहेत. तर एकाच दिवशी. एकंदर एकाच अनुभव दिवशी. कसा होता? खूप आनंद आहे मला सध्या, कारण हे जे सिनेमे एका वर्षात रिलीज झालेत ते ऑफकोर्स गेल्या 3 वर्षात शूट केलेले सिनेमे आहेत. त्यामुळे कदाचित आता असं वाटत असेल की अरे हिचे एकाच वर्षात एवढे आले. हो हो मम हा ओके. माझंही हेच म्हणणं आहे. म्हणजे कारण आता ना आमच्या दोघींबद्दल असं चाललंय की किती सिनेमे केलेत. नाही, एका वर्षात नाही केलेले आहेत आम्ही. हे काही वर्षांमध्ये केलेले सिनेमे एका वर्षात रिलीज Release झाले झाले. आता ती ऍक्च्युली हिची आणि माझी पत्रिका जुळली आहे इकडे. दोघींच्या पत्रिका मॅच झाल्यात म्हणून तिचे पण जानेवारी पासून रिलीज आहेत, माझे सुद्धा आहेत. सो सध्या खूप आनंदात आहे मी. आणि आपण म्हणतो ना कधी कधी की मॅम तुम्ही कोणाला कॉम्पिटिशन मानता, तर मी कदाचित एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले असेल की नाही कोणाला नाही, माझं मीच कॉम्पिटिशन आहे. आणि ते कदाचित खरं झालं. एकाच दिवशी 2 सिनेमे माझे रिलीज झाले. आम्ही टाळण्याचा फार प्रयत्न केला एकाच दिवशी 2 मराठी सिनेमे रिलीज व्हायला, पण खरंच काही गोष्टी आमच्या हातात नव्हत्या आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदीच टाळण्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे आत्ता मी असं म्हणेन की आमच्या हातात नव्हतं, त्यामुळे तो देवाचा प्लॅन आहे. सो लेट्स एन्जॉय दिस. त्यामुळे आता मज्जा करते मी. नक्कीच. कब्बशी रिलीज होतोय, तुम्ही चौघं मिळून प्रेक्षकांना काय आव्हान? वेगळं काय आवाहन करणार? कब्बशी रिलीज होतोय, थिएटरमध्ये या आणि बघा. कब्बशी हा संपूर्ण कुटुंबाबरोबर बसून बघणारा सिनेमा आहे. Correct. त्यामुळे थिएटरमध्ये जाताना संपूर्ण कुटुंबाला घेऊन जा. इट्स अ फॅमिली एंटरटेनर. आणि कब्बशी चित्रपटामध्ये तुम्हाला म्युझिकचा पण चांगला अनुभव मिळेल, कारण उत्तम सिंग सर पहिल्यांदा मराठीमध्ये त्यांचं म्युझिक आहे. ह्याला वेगळा अँगल असाच आहे की ह्या वेळेला लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्स घेऊन, म्हणजे नक्कीच उत्तम सिंग सर हे आर डी बर्मन यांच्या वेळेपासून अरेंजर आहेत किंवा त्यांच्या गोष्टी आहेत. त्यामुळे तो जो काही एक ऑर्गॅनिक वेने आपण म्युझिक म्हणतो तो दिला गेलाय. गुरु सरांची लिरिक्स आहेत आणि 5 गाणी आहेत आणि याच्या व्यतिरिक्त बीजीएम पण उत्तम सिंग सरांचाच आहे. त्यामुळे साऊंडचा पण जो काही फील येईल चांगलाच, तो नक्कीच तुम्ही अनुभवाला थिएटरमध्येच जा हा पिक्चर बघायला. थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. कब्बशीसाठी लोकसत्ता टीम कडून तुम्हाला खूप साऱ्या Thank you so much. थँक्यू सो मच. दॅट इज फन.